नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। लवकरच कृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि कृष्ण जन्माष्टमीला आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवल्या तरीही असा एक पदार्थ आहे ज्याचा प्रसाद बाळगोपाळांना भोग म्हणून लावल्याशिवाय बाळगोपाळांची पूजा पूर्ण होत नाही। तो प्रसाद म्हणजे सुंठवड्याचा प्रसाद। पण सुंठवडा अगदी परफेक्ट कसा बनवायचा, त्याचं प्रमाण किती असावं, साहित्य कुठलं घ्यायचं आणि अगदी प्रॉपर चव कशी येईल यासाठी मी भरपूर काही गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा। सुंठवडा बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर कढई तापायला मांडली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी खोबरे टाकत आहे। खोबरं मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे, तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता। इथे मी खोबरं हलकसं भाजून घेणार आहे। आपण जे जे पदार्थ इथे भाजणार आहोत ते आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीत, फक्त हलकेसे गरम करायचे, म्हणजे प्रसादाची चव छान लागेल। आता आपण हे साईडला काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 वाटी मी खारीक घेत आहे। 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी खारीक। जर तुम्ही जास्त प्रमाणात प्रसाद बनवत असाल तर जेवढं खोबरं घेतलं त्याच्या अर्धी म्हणजे निम्मी खारीक घ्यायची। ही खारीक सुद्धा मी हलकीशी भाजून घेत आहे। खोबरं तरी थोडं पण जास्त भाजलं, पण खारीक फक्त गरम करून घ्यायची। इथे मी मखाना सुद्धा भाजत आहे। मखाना मी 1 वाटी घेतला आहे, जेवढी खारीक घेतली तेवढाच आपण इथे मखाना घेतला आहे। यामध्ये मखाना टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, मखाना सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा। आता याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे धने, 2 चमचे तीळ, इथे मी सफेद तीळ घेतले आहे, 2 चमचे खसखस हलकीशी भाजून घ्यायची आहे। त्याचसोबत 2 टेबलस्पून बडीशेप आणि यामध्ये 6 ते 7 विलायची टाकत आहे। त्याचसोबत एक 7 ते 8 लवंग टाकले आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। फार काही याचा रंग बदलून द्यायचा नाही, हलकेसे भाजायचे। भाजल्यामुळे मसाल्यांची फ्लेवर सुंठवड्यामध्ये छान येईल। आपण हे हलकेसे भाजले आहेत, हे आपण साईडला काढून घेऊया। आता मी यामध्ये ड्रायफ्रूट टाकत आहे। ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, जसं की मखाना टाकणं सुद्धा ऑप्शनल आहे। पूर्वीच्या काळी ड्रायफ्रूट किंवा मखाना टाकला जात नव्हता, पण हेल्थच्या दृष्टिकोनातून आणि चव आणखीन छान लागण्यासाठी मी इथे मखाना आणि ड्रायफ्रूट यूज केले आहे। हे सर्व जिन्नस भाजून झाले आहे। 5 ते 7 मिनिटं आपण हे थंड करायला ठेवूया आणि नंतर ते आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे। सुंठवड्यासाठी लागणारी सर्व सामग्री आपण भाजून घेतली, ती थंड करून घेतली आणि नंतरच आता मिक्सर मधून आपण ती फिरून घेणार आहोत। आता यामध्ये मी गूळ टाकत आहे। इथे गुळाऐवजी तुम्ही साखर किंवा खडी साखर सुद्धा टाकू शकता, पण गुळामुळे सुंठवड्याचा प्रसाद छान लागतो, त्याची चव छान लागते। इथे मी 1 वाटी किसलेला गुळ घेतला आहे, त्यामधला थोडाच गुळ मी यामध्ये टाकलेला आहे। आपल्याला 2-3 वेळेस करून हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे। हे आपलं मिक्सरला फिरून झालं आहे, तुम्ही पाहू शकता। मी याची एक पावडर तयार करून घेतलेली आहे, पण फारच बारीक असे हे वाटलेलं नाही, थोडं दरदर ठेवलेलं आहे। तुम्ही जर अगदी फाईन पावडर बनवली किंवा एकदम पूड बनवली तर घशामध्ये ती अडकल्यासारखी होती, खाताना ठसका लागतो, त्यामुळे असं थोडंसं दरदरच वाटायचं। हा सुंठवडा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आणि राहिलेला सुद्धा सगळा वाटून घेऊया। इथे मी भाजलेले सर्व जिन्नस मिक्सर मधून वाटून घेतले आहे। अजूनही या सुंठवड्याच्या प्रसादामध्ये बरेच काही पदार्थ जाणार आहेत। यामध्ये टाकूया अर्धी वाटी मनुका, मनुक्यासोबत यामध्ये टाकूया 1 चमचा जायफळची पावडर। जायफळमुळे सुंठवड्यामध्ये फ्लेवर छान येतो। इथे जवळपास आपले सर्व जिन्नस टाकून झालेत, पण ज्या पदार्थामुळे याला सुंठवडा म्हटलं जातो तो पदार्थ म्हणजे सुंठ। इथे बघा, ही सुंठ आपली टाकायची राहिलेली आहे। तुमच्याकडे जर अशी सुंठ असेल तर तुम्ही ती फोडून मिक्सर मध्ये वाटून यामध्ये टाकू शकता, पण माझ्याकडे सुंठेचं पावडर आहे म्हणून मी यामध्ये सुंठेचं पावडर टाकत आहे। इथे मी 2 चमचे सुंठीचं पावडर घेतलं आहे। आता यामध्ये सुंठ पावडर किती टाकायची हे तुमच्या चवीनुसार आहे। जर तुम्हाला खूप असा झणझणीत सुंठचा फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही सुंठ पावडर वाढवू शकता, किंवा तुम्हाला सुंठ पावडरचा फ्लेवर आवडत नसेल तर कमी करू शकता। हे सगळं आपण आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। इथे आपला प्रॉपर असा सुंठवडा तयार आहे। इथे आपला सुंठवडा तयार आहे, तुम्ही बघू शकता, एकदम दरदरीत आणि मस्त झालाय। हा चवीला अप्रतिम लागतो। हा सुंठवडा कृष्ण जन्माष्टमीसाठी स्पेशली आवर्जून केला जातोच, पण तुम्ही हा एरवी सुद्धा करू शकता, जसं की मुलांना खाण्यासाठी हेल्दी आहे, किंवा आपण सुद्धा 2 चमचे हा रोज सकाळी खाऊ शकतो, किंवा दुधामध्ये तुम्ही तो घेतला तरी चालेल। म्हणून तुम्ही सुद्धा या पद्धतीने सुंठवड्याची रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत। धन्यवाद।